राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. दीप शांताराम पवार, मी बेलापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. मी आज बेलापूर ग्रामपंचायत समोर उपोषणासाठी बसलेलो आहे. त्याचं कारण असं, गेल्या अनेक वर्षापासून आमच्या या बेलापूर हद्दीमध्ये बेकायदेशीर उत्खनन चालू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन चालूच आहे, परंतु बेकायदेशीररित्या कुठल्याही प्रकारचं परमिशन नसताना खडी क्रेशर या ठिकाणी सुरू आहेत. त्याची बऱ्याच वेळा या ठिकाणी आपल्या प्रशासनाकडे माहिती मागितली होती की आपण तालुका स्तरावर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत देखील मी या ठिकाणी, तसेच मी महसूल मंत्र्यापर्यंत या बाबतीचा पाठपुरावा केला. या ठिकाणी मला जाण्या येण्यासाठी सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता दिला होता, परंतु संबंधित खडी क्रेशर धारक यांनी तो उखडून टाकला. असं स्वतः तहसीलदार साहेबांच्या आदेशाचं उल्लंघन केलं. मी वेळोवेळी त्यांना बोलवलं, वेळोवेळी त्यांच्या मागणी केली, साहेब मला जाण्या येण्यासाठी या रस्त्याची आवश्यकता आहे, परंतु या लोकांनी खरं तर खूप असा त्रास दिला आणि हे करत असताना तहसीलदार साहेबांचं आदेशाचं देखील उल्लंघन केलं. परंतु हे सगळं करत असताना या कोणत्याही गोष्टी त्या पाठपुरावा त्यांनी केलेला नाही. मी त्यांचं अनलिगली उत्खनन या ठिकाणी बेकायदेशीर आतापर्यंत गेले 15-20 वर्षापासून क्रेशर चालू आहे. कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किती भरली, किती शासनाला महसूल दिला, किती बुडवला आणि किती बेकायदेशीर त्या सगळ्या गोष्टी चालू आहे त्याची माहिती तहसीलदारांकडे देखील मागितली, परंतु त्या ठिकाणी देखील कोणत्याही प्रकारची मला माहिती मिळाली नाही. ग्रामपंचायतमध्ये मी RTIच्या मागणीनुसार मी त्या ठिकाणी आपल्या हद्दीमध्ये किती क्रेशर कायदेशीर आहे, बेकायदेशीर आहे याची देखील माहिती गेली 2 महिन्यापासून मागतोय, परंतु ती माहिती आतापर्यंत मला उपलब्ध झालेली नाही. माझं एकच म्हणणं आहे की शासनाचा बुडून, महसूल बुडून हे लोक या ठिकाणी दांडगाई करतात आणि संबंधित आमच्या सर्व शेतकऱ्यांना, आमच्या ग्रामस्थांना त्रास देतात. हे योग्य नाही. तरी महसूल विभागाने, मी आज या संदर्भामध्ये आज ही वेळ मला माझ्यावर उपोषण करण्याची आली, ग्रामस्थ असताना देखील मला उपोषण करण्याची वेळ येते. याचं कारण असं की महसूलवर या लोकांच्या पैशाच्या जोरावर हे सगळ्या गोष्टी करतात. मग ते कोणत्याच गोष्टी या ठिकाणी सामान्य माणसाच्या किंवा शेतकऱ्यांच्या ऐकून घेत नाहीत. पैशाच्या जोरावर हे सगळे दांडगे झालेले आहेत आणि ते या ठिकाणी त्याचा दुरुपयोग या परिसरामध्ये होत आहे. तरी मी आज या प्रशासनाला विनंती करतो या आंदोलनाच्या मार्फत की माझी मागणी एक आहे की हे सर्व जे अनलिगली खडी क्रेशर आहेत ते तात्काळ या ठिकाणी बंद करण्यात यावे आणि त्यांचं जी रॉयल्टी शासनाची आतापर्यंत बुडवली त्याचे शासनाच्या नियमानुसार त्याची पूर्ण वसुली करावी, ही माझी आग्रही विनंती आपल्याला या माध्यमातून मी करतो. यापूर्वी जो तुम्ही रस्ता बनवला, तो रस्ता त्याने उकरून टाकला, त्या संदर्भात काही गुन्हा वगैरे दाखल केला होता तुम्ही? मी तहसीलदार साहेबांच्या आदेशाने आपण त्या ठिकाणी सर्वे नंबरच्या बांधांनी साहेबांनी मला आदेश दिला, त्या पद्धतीनं मी तो रस्ता 20 ते 22 लाख रुपये खर्च करून 2 वेळा तयार केला. तयार केलेला रस्ता दत्तात्रय धोंडीभाऊ शेळके या इसमाने संबंधित त्यांचे सगळे लोक, त्याच्यानंतर त्यांनी काही महिला वर आणल्या आणि या ठिकाणी पोकलनच्या साहाय्याने पूर्ण रस्ता दोन्ही वेळेस उकळून टाकला. फार मोठं नुकसान त्या ठिकाणी केलं. त्यांच्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला, परंतु पोलीस स्टेशननी देखील कोणतीही कारवाई त्यांच्यावर आत्तापर्यंत केली नाही. कारण त्याचं कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की सगळं पोलीस खातं, महसूल खातं हे माझ्या खिशात आहे, माझ्या आदेशाने चालतं, असं दत्तात्रय शेळके यांचं स्वतः म्हणणं आहे आणि त्यामुळं त्याच्यावर कोणत्या प्रकारची आतापर्यंत कारवाई झालेली दिसून येत नाही. ग्रामपंचायत बेलापूरने त्यांना काही नाहरकत दाखला वगैरे दिला का संबंधित व्यवसाय चालू करण्यासाठी? मी त्याच माध्यमातून 1999 पासून तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत मी ग्रामपंचायत माहिती मागितली होती RTIच्या माध्यमातून. त्या ठिकाणी दत्तात्रय धोंडीभाऊ शेळके या इसमाला कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतची NOC दिलेली नाही, ना हरकतपत्र दिलेलं नाही. हे सगळं बेकायदेशीररित्या काही लोकांना हाताशी धरून डुप्लिकेट दाखले बनवले आणि त्याच्या आधारे आज तो आजपर्यंत शासनाचा इतका मोठा महसूल बुडून तो आज राजरोसपणे
फिरतोय. मग त्याला जर दाखलाच नाही तर ते खडी क्रेशर बेकायदेशीर आहे, मग महसूल प्रशासनाकडे तुम्ही अर्ज विनंती केली नाही का की बस संबंधित खडी क्रेशर जे आहे ते बेकायदेशीर ते बंद करण्यात यावे? म्हणजे अर्ज केल्यानंतर देखील बंद करण्यात नाही आलं की तुम्ही अर्जच केला नाही? मी याच्या अगोदर पोलीस प्रशासनाला केला, महसूलला देखील अर्ज केला. या माणसाचं ग्रामपंचायतमध्ये कुठली एनओसी नाही. तसं सविस्तर पत्र मी माझ्या ग्रामस्थांच्या, पवारवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जवळजवळ 25-30 जण त्या ठिकाणी तहसील ऑफिसला गेलो. त्याच्यानंतर प्रांत साहेबांकडे गेलो. आदरणीय उंडे साहेबांना सगळी सविस्तर माहिती सांगितली. त्यांनी देखील सांगितलं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू. त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्कल ऑफिसर एकदा येऊन गेले. ते म्हणजे आम्ही माहिती मागवतो आणि तुम्हाला कळवतो, परंतु त्यांनी देखील मला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. आता तुमची मागणी काय आहे नेमकी? तुम्ही उपोषणाला बसलाय. माझी मागणी एकच आहे की या लोकांनी हा जो माझा केलेला रस्ता आहे, म्हणजे यांनी जी काही पैशाच्या जोरावर त्यांची आता दांडगाई चालू आहे, ही सगळी मोडीत काढून मला सर्वे नंबरच्या बांधांनी जो रस्ता तहसीलदार साहेबांच्या आदेशाने दिला तो रस्ता यांनी पूर्वरत त्यांनी स्वतः त्यांच्या स्वखर्चाने मला करून देण्यात यावा कायमस्वरूपीचा. दुसरी गोष्ट, हे जे बेकायदेशीर क्रेशर आहे ते तात्काळ बंद करण्यात यावे ही माझी आग्रही भूमिका आहे. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.